सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. सर्व धम्म उपासक उपासिका बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी मी माझं जे मनोगत मांडत आहे, कारण जे आपल्याला आवडतं ते आपण बोलायचं आणि आपलं विचार सांगायचे. जर चांगले वाटत असतील, ऐकावं वाटत असतील, चांगले वाटत असतील तर मला सहकार्य करावं. कारण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे आपल्याला प्रेरणा देणारे आहेत, स्फूर्ती देणारे आहेत. आणि हे विचार म्हणजे आपल्यासाठी जीवन जगणारा मार्ग आहे. तथागत भगवंताने सांगितलेलं आहे की जीवन हे क्षणभंगूर आहे. आपण सारे इथं मरणारे आहोत. इथं कोणीच वाचायला आलेलं नाही. परंतु या सामाजिक जीवनामध्ये जीवन जगत असताना आजही आपण बघतो, घराघरामध्ये बघतो, समाजामध्ये बघतो, प्रत्येक ठिकाणी बघतो, या देशामध्ये जी महामानवाने क्रांती उभी केलेली होती, ती क्रांती समाजसेवेची होती, ती मानवतेची होती, शांतीची होती, ज्ञानाची होती, शिक्षणाची होती आणि माणसाला माणूस बनवणारी होती. तथागत भगवान बुद्धापासून संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, संत गाडगेबाबा महाराज, संत तुकाराम महाराज, अनेक थोर महामानवांनी आणि थोर साधू संतांनी या देशामध्ये मानवी हितासाठी विषमतेच्या विरुद्ध संघर्ष करून मानवतेचा लढा या देशामध्ये उभा केलेला होता. परंतु तो उभा केलेला मानवतेचा लढा या देशामध्ये पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या महामानवाच्या विचाराचं आचरण केलं. कारण ते बाबासाहेब सांगतात, जे इतिहास विसरतात ते इतिहास कधीच घडवू शकत नाही. आणि या देशामध्ये नवीन इतिहास बाबासाहेबांनी घडवला आणि आम्हाला माणसासारखं जगण्याचा हक्क, अधिकार मिळवून दिला. कारण अन्यायाचा प्रतिकार करून ज्ञान मिळवून पेनाच्या टोकाने ज्ञानाच्या जोरावर इथं परिवर्तनाची क्रांती या देशामध्ये बाबासाहेबांनी घडवली. बाबासाहेबांचा संघर्ष कोण्या व्यक्तीच्या विरोधात नव्हता, कोण्या माणसाच्या विरोधात नव्हता, कोण्या जातीच्या विरोधात नव्हता, तर बाबासाहेबांचा संघर्ष हा विचाराच्या विरोधात होता. कारण या विचाराने माणसाच्या मनामध्ये देव, धर्म, श्रद्धा, अंधश्रद्धा याची वैचारिक भीती बसवलेली होती आणि त्या मनोनीतीच्या विचाराचे लोक पालन करत होते. जर तुम्ही हे नियम जर पाळले नाही तर तुम्हाला त्याचे हाल भोगावे लागतील, तुमच्या जीवनामध्ये दुःख येतील, तुम्हाला संकटे येतील. जर हे जरी नाही झालं तर मेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला नरकयातना भोगाव्या लागतील, अशी अज्ञानी समाजाच्या मनावर बिंबवलेली भीती. म्हणून या विचाराचं तो समाज पालन करत होता. म्हणून या विचाराचं या देशामध्ये जातीयतेच्या मध्ये श्रेष्ठत्व मानलं जात होतं आणि लोक जातीयता या देशामध्ये पसरत चाललेली होती. याचा बाबासाहेबालाही त्रास सहन करावा लागला. सयाजीराव बडोदा संस्थानामध्ये ज्यावेळेस बाबासाहेब नोकरीला जातात, बाबासाहेबाला तिथं राहायला रूम भेटत नाही. चतुर्थ श्रेणीतील चपराशी बाबासाहेबाच्या टेबलवर दुरून फाईल टाकतो, अशी कठीण परिस्थिती होती. परंतु बाबासाहेबांनी तिथं भांडत बसले नाही, बडोद्याच्या संस्थानाचा राजीनामा दिला आणि या समाजाला जाग करण्यासाठी आणि त्यांच्या मनामध्ये बिंबवलेली ही वैचारिक भीती घालवून समतेचं, प्रेमाचं, माणुसकीचं
नातं त्यांचं जोडून देऊन माणसाला माणूस बनवण्यासाठी हा वैचारिक क्रांतीचा लढा या देशामध्ये उभा केलेला होता. ही क्रांती बाबासाहेबांनी उभी केली, हा संघर्ष बाबासाहेबांनी उभा केला, तो पूर्णत्वास नेला. ही मनोनीती मातीमध्ये गाडून समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व या विचाराची राज्यघटना या देशाला बाबासाहेबांनी दिली. म्हणून आज या देशातील प्रत्येक माणसाला स्वतंत्रपणे शिक्षण घेण्याचा, नोकरी करण्याचा, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याचा हक्क आणि अधिकार मिळाला. चूल आणि मूल एवढंच ज्या स्त्रीला या मनोनीतीने अधिकार दिलेला होता, ती स्त्री आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेल्या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून. हिंदू कोड बिलामुळं आणि राज्यघटनेमुळं या देशातील प्रत्येक माणूस, स्त्री, पुरुष सर्व सुरक्षित आहे. तू पशु पक्षी जीवाणूचा मित्र झाला, तारावया तयाला घटनेत सहारा दिला, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. हे सर्व बाबासाहेबांनं कार्य केलं आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि माणसाला जागं करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं की बाबांनो, तुम्ही आता जागे राहा. तुमच्यासाठी हे विकासाच्या वाटा मी मोकळ्या करून दिलेल्या आहेत. तुम्हाला या जीवन पद्धतीमध्ये जीवन जगण्यासाठी ज्ञानाचं क्षेत्र तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि वाघणीचं दूध बाबासाहेबाने आम्हाला प्राशन करण्यासाठी सांगितलेलं आहे. परंतु केवळ शिक्षण घेऊन काही पर्याय नाही, तर त्या शिक्षणातून आपल्यामध्ये परिवर्तन होऊन आपल्या परिस्थितीवर मात करून आपल्या अन्याय अत्याचाराला, आपल्या परिस्थितीला सुधारण्यासाठी आपल्या ज्ञानाचा आपण उपयोग करावा. तोच खरा ज्ञानवंत आहे आणि तोच खरा शीलवंत आहे, ज्ञानवंत आहे. हे विचार बाबासाहेबांचे होते. आजच्या या परिस्थितीमध्ये आपण बघतो, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या धर्मामध्ये एवढा त्रास सहन केला, परंतु अन्यायाचा प्रतिकार हा शांततेनेच केला. रक्ताचा एक थेंब न सांडता इथं वैचारिक क्रांती बाबासाहेबांना घडवून आणली आणि आम्हाला स्वाभिमानानं जीवन शांतीच्या मार्गाने हा संघर्ष केला आणि या जगतातील माणसाला न्याय मिळवून देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी समतावादी विचाराची राज्यघटना या देशाला दिली. बुद्धाने सांगितलेल्या मार्गाचं प्रथमतः बाबासाहेबांनी आचरण केलं. 3 रत्नाचा अंगीकार केला, 5 शीलाचं पालन केलं, आर्य अष्टांगिक मार्गाच्या मार्गावर मार्गक्रमण करून भगवंताने सांगितल्या 10 पारमिता बाबासाहेबांनी पूर्ण केल्या. म्हणून बाबासाहेबाला बोधिसत्व असं संबोधन केलं. बोधिसत्व म्हणतात. बुद्धाने सांगितलं आहे, माणूस कर्माने नाही, जन्माने नाही, तर कर्माने श्रेष्ठ ठरतो आणि कर्म हेच त्या माणसाला घडवते, हे बुद्धाने सांगितलेलं आहे. मग आपलं कर्म, बाबासाहेब हे त्यांच्या कर्माने आज श्रेष्ठ पदावर गेलेले आहेत. बाबासाहेब त्यांच्या कर्मानं हा बोधिसत्वाचा मान बाबासाहेबांनी मिळवलेला आहे. म्हणून बोधिसत्वाचा मान मिळवलेला आहे. बुद्धाच्या प्रतिमेच्या शेजारी ठेवून प्रतिमा पूजन केली जाते. हा मान बाबासाहेबांनी त्यांच्या कर्माने मिळवलेला आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, देह झिजवला, संसाराची पर्वा केली नाही, लेकराबाळाची पर्वा केली नाही, मुलाबाळाची पर्वा केली नाही. आपला संसार सुखामध्ये व्हावा, या देशातील प्रत्येक माणसाला स्वाभिमानाने जगता यावं, म्हणून बाबासाहेबांनी त्याग केलेला आहे, कष्ट सहन केलेले आहे आणि आपल्याला ह्या विकासाच्या वाटा मोकळ्या करून ठेवलेल्या आहेत. या देशाचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलं. जातीचा, पंथाचा, धर्माचा कुठला उल्लेख न करता भारताचा नागरिक म्हणून प्रत्येक माणसाची ओळख करून बंधुत्वाचं नातं आपलं जोडून दिलं.
14 ऑक्टोबर 1956ला तथागत भगवंताच्या धम्माचा बाबासाहेबांनी अंगीकार केला, तो धम्म स्वीकारला आणि त्याच पवित्र भूमीवर अशी एक प्रतिज्ञा केली की हा भारत बुद्धमय करेल. धर्म परिवर्तन करून बुद्ध नाही तर माणसाच्या विचाराचं परिवर्तन व्हावं. तथागताची शांती, तथागताची करुणा, तथागताने सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करणारा, तथागताने सांगितलेल्या पंचशिलाचं पालन करणारा, तथागताने सांगितलेल्या 3 रत्नाचं पालन करणारा या देशातील प्रत्येक व्यक्ती निर्माण व्हावा. एकमेकाला लुटणारा नाही, एकमेकावर अन्याय अत्याचार करणारा नाही, दीनदुबळ्या गरीब जनतेच्या व्यथा जाणून त्या सोडवणारा, या देशातील पदावर असणारा, शासकीय नोकरीमध्ये असणारा, प्रशासकीय नोकरीमध्ये असणारा, कार्यकारी प्रशासकीय नोकरीमध्ये असणारा, लोकशाहीच्या माध्यमातून निवडून जाऊन खुर्चीवर बसलेला, हा समाजाची सेवा करण्यासाठी त्यांच्या कर्तव्याची जाणीव ठेवून काम करणारा प्रत्येक व्यक्ती असावा. त्याच वेळेस लोकशाही या देशामध्ये लोकांच्या हितासाठी ठरेल. परंतु ही लोकशाही चालवणारे जर अविचारी असतील, स्वतःच बघत असतील, तर तीच लोकशाही लोकांच्या अहितासाठी ठरू शकेल. हे विचार बाबासाहेबांचे होते. म्हणून बंधू आणि भगिनींनो, हा धम्मक्रांतीचा गाडा बाबासाहेबांनी या ठिकाणी आणलेला आहे. तो ओढण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवलेली आहे. ही जबाबदारी आपण काटेकोरपणे जबाबदारी आपण ओळखून आपल्यामध्ये परिवर्तन करणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण बघतो, बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. घरामध्ये एकी आहे घराचा विकास, समाजामध्ये एकी आहे समाजाचा विकास, गावामध्ये एकी आहे गावाचा विकास. म्हणून मतभेद सोडून माणूस म्हणून आपण प्रथमतः मतभेद सोडा, राग द्वेष अहंकार सोडा आणि भगवंताच्या विहारामध्ये येऊन विचाराची देवाणघेवाण करा. म्हणून प्रत्येकाने आठवड्यातून किमान एखाद्या तरी दिवशी विहारात जमावं आणि आपला हा वैचारिक विचाराचा वारसा येणाऱ्या बालकाला देऊन त्यांनाही बाबासाहेबाचे विचार, तथागताचे विचार, महामानवाचे विचार समजावेत आणि समाज हा ज्ञानवंत व्हावा, शीलवंत व्हावा, गुणवंत व्हावा, समाजाची प्रगती व्हावी. आजची परिस्थिती जर आपण बघितली तर वर्तमान काळातील परिस्थिती बाबासाहेबांनी सुधारली आणि भविष्य काळामध्ये उद्भवणाऱ्या समस्याला आवर म्हणून भगवंताचा धम्म दिलेला आहे. भगवंताचा धम्म अंती कल्याणकारी, मध्यम कल्याणकारी आणि अनेक परिस्थितीमध्ये मार्ग दाखवणारा आहे. म्हणून त्या भगवंताच्या धम्माच्या विचाराचा अभ्यास करून आपल्या तरुणांना, आपल्या मुलांना चांगले संस्कार लावून आपल्यामध्ये परिवर्तन करून आपण माणूस बनण्यासाठी संकल्प करावा, हीच आशा व्यक्त करतो. नमो बुद्धाय. जय भीम.